कारविन्दे विनिवेशयन्तम् वटस्य पात्रस्य कुटीशयानम् मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे श्रीनाथ नारायण वासुदेव श्री दामोदर माधवी गोपकन्या मुरारी पादार्पितचित्तवृत्तिः सत्यादिकं मोह वशात् दामोदर माधवी गृहे गृहे गोपमधुकदम्बाः सर्वे मिलित्वा समवाप्य योगम् यानि नामानि पठन्ति गोविन्द दामोदर माधवी सुखं शयाना निरये निजर्पे नामानि विष्णो प्रवदन्ति मर्त्याः ये निश्चितं तन्मयतां गोविन्द दामोदर माधवी गोविन्द माधोदर माधवी गोविन्द दामोदर माधवी कृष्ण हरे मुरारे नारायण जीवे सदैवं भज सुन्दराणि नामानि कृष्णस्य मनोहराणि समस्त भक्तानि गोविन्द दामोदर माधवी
सुखावसाने इदमेव सारम् सुखावसाने इदमेव ज्ञेयम् सुखावसाने इदमेव कृष्ण गोविंद हरे वासुदेव कृष्ण राधा गोकुलेश गोपाल गोवर्धन नाथ विष्णु हे गोविंद दामोदर माधव कृष्ण गोविंद हरे नारायण मधुर सत्यं हितं त्वां परमं वदामि अवर्णहीता कृष्ण गोविंद हरे हे नारायण वासुदेव समागते दंडधरे पुराणे भक्तोमेवो कृष्ण गोविंद हरे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे नाथ नारायण कृष्ण गोविंद पुंडलिका वरदा हरि विठ्ठल श्री
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं करोमि देवो सर्वकार्येषु सर्वदा अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यः सुरागणैः सर्वविघ्नहरस्तस्मै श्रीगणाधिपतये नमः। सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते। शरदबिन्दु स्मराकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरापीठनिलये सरस्वती नमोस्तुते। समचरण सरोजं सान्द्रनीलाबुधाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। पवनतय संकटहरण मंगलमूर्ति रूप राम लखन सीता सहित मनहु बसु सुरभूप। जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा। महावीर विक्रम बजरंगे कुमति निवार सुमति के संगे कंचन बरन विराज सुबेसा कानन कुंडलु कुंचित केसा। नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं आनंदिवल्लभम्। जयांची किरिया स्मरणो होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे
हे नमस्कारुनी आता अभिनव वाग विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिणी मळोनी माया कुंजरू मुक्त मोतियाचा उगरू जेवविता श्री गुरु निवृत्ती वंदो जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर बोल वृंदावन बिहारी लाल की श्रीमद् भागवत महाभारत शुक्राचार्य महाराज गोपाल कृष्ण भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज जोग महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की संत गाडगे बाबा महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हर बजरंग बली जय जय श्री राधेश द्वारिकाधीश भगवान की अखिल गुण निधान करुणा वरुणालय भक्तवांच्या कल्पतरू भगवान बालकृष्णाची वाङ्मयी प्रतिमूर्ती श्रीमद् भागवत महापुराण कथा आज द्वितीय दिवसाची सायंकालीन ही सत्र आज या ठिकाणी प्रारंभ होत आहे। आपण सकाळच्या सत्रामध्ये सुंदर असं मंगलाचरण पाहिलं। मंगलाचरण 3 प्रकारचं सांगितलं। नारदांचं जीवन चरित्र ते पण पाहिलं। थोडस सिंहावलोकन करतो म्हणजे जे काही नवीन मंडळी आहेत त्यांच्या लक्षात यावा विषय। 3 प्रकारचं मंगलचरण पाहिलं। वेगवेगळे पुरावे आपण त्या मंगलचरणाच्या संदर्भामध्ये दिलेले आहेत। नमस्कारात्मक मंगल, आशीर्वादात्मक मंगल, वस्तु निर्देश रूप मंगल आदी स्वरूप आपण पाहिलं। आज सिंहावलोकन करताना एक पद आपण पाहू। सकाळच्या सत्रामध्ये आपण ते पाहिलं होतं। हे दुःख भंजनो मारुति नंदनो सुन लो मेरी पुकार पवन तोयो विनती बारंबार पवन तोयो विनती बारंबार पवन तोयो विनती बारंबार हे दुःख भंजन मारुति नंदन हे दुःख भंजन मारुति नंदन मेरे
पवन सुत जतिवारो माझ्या विठ्ठलाची पांडुरंगा माझ्या विठ्ठलाची पांडुरंगा माझ्या विठ्ठलाची पांडुरंगा माझ्या विठ्ठलाची पांडुरंगा विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला माझ्या विठ्ठलाची पांडुरंगा माझ्या विठ्ठलाची पांडुरंगा माझ्या विठ्ठलाची पांडुरंगा माझ्या विठ्ठलाची पांडुरंगा हे पहा सर्वांनी थोडस भजन करत जा हरी बोल हरी बोल हरी हरी बोल माधव हरी हरी बोल हरी बोल हरी बोल हरी हरी बोल माधव हरी हरी बोल हरी बोल हरी बोल हरी हरी बोल जब माधव हरी हरी बोल हरि बोल हरि बोल हरि हरि बोल केशव माधव हरि हरि बोल केशव माधव हरि हरि बोल केशव माधव केशव माधव हरि हरि बोल माता माई केशव माधव हरि हरि बोल केशव महिला झाले की पुरुष बरं का जरा लवकर येत जा पाहू आज किसमें कितना है दम
केशव माधव हरी हरी बोल. केशव टाळी. केशव माधव हरी हरी बोल. केशव हरी बोल हरी बोल हरी हरी बोल. केशव माधव हरी बोल हरी बोल हरी हरी बोल. हरी बोल. वाह. हरी बोल. हरी बोल हरी बोल. मी आहे आपल्याकडून. हरी बोल. केशव माधव हरी हरी बोल. केशव माधव हरी बोल. हरी केशव माधव हरी हरी बोल. केशव माधव हरी हरी बोल. हरी बोल हरी बोल हरी हरी बोल. केशव माधव हरी हरी बोल. हरी बोल हरी बोल हरी हरी बोल. केशव माधव हरी हरी बोल. अगदी नमन पाहिलं. व्यासांनी ही श्रीमद भागवत कथा 18,000 श्लोकाची भागवत कथा कुणाला सांगावी हा प्रश्न मनात होता. व्यासांनी जेव्हा डोळे बंद केले आतून आवाज आला, अरे एक तो आहे आणि तो तुझाच मुलगा आहे. वैराग्य शिरोमणी भगवान शुकाचार्य. शुकाचार्य महाराज जंगलामध्ये गेलेले, ध्यानस्थ बसलेले. समाधी उत्थान कशी होणार आणि श्रीमद भागवत कथा मी त्यांना कशी सांगणार या चिंतेमध्ये वेदव्यास आहे. वेदव्यासांनी आपले शिष्य बोलावले. त्या शिष्यांना गोपी गीतांचा पाठ दिला. विषजला पिया व्याल राक्षसा वर्ष मारुतात विद्युतानलात वृषभयात्मजात विश्वतो भयात वृषभती वयम् रक्षितामो. विषजला पेयात व्याल राक्षसात. ती गोपी पुढे बोलते, तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मषापहम. देवा, तुझी कथा जी प्रपंचामध्ये संसारामध्ये तप्त जीव आहेत, आध्यात्मिक आदी भौतिक आदी दैविक तापाने तप्त झालेले आहेत, अशा जीवांचं कल्याण, अज्ञान, क्लेशम, दुःख हरण करण्याची ताकद तुझ्या या गीतामध्ये आहे. श्रवण मंगलम. ती गोपी गीत व्यासांनी आपल्या शिष्यांना पाठ दिला आणि आज्ञा केली, जा. कुठे? ज्या ठिकाणी शुकाचार्य महाराज समाधीमध्ये आहे. आणि ही शुकाचार्य महाराजांची समाधी ही निर्विकल्प समाधी आहे. समाधीचे 2 प्रकार आलेले आहे. कधी तुम्ही श्रवण केले का नाही मला कल्पना नाही. समाधी ही 2 प्रकाराची आहे.
किती प्रकारची? 2 प्रकारची समाधी आहे. एक निर्विकल्प समाधी आणि दुसरी सविकल्प समाधी. ज्यांनी वेदांत शास्त्राचं चिंतन केले त्यांच्या लक्षात येईल. फिलॉसॉफी, द इंडियन फिलॉसॉफी, तत्वज्ञान, अलीकडच्या भाषेमध्ये त्याला वेदांत शास्त्र म्हणतात, अध्यात्म म्हणतात. याचं चिंतन ज्यांनी केलं त्यांच्या लक्षात येईल 2 प्रकारची समाधी आहे. माझ्या ज्ञानोबारांनी जी समाधी घेतली श्री क्षेत्र अलंकापुरीमध्ये ती निर्विकल्प समाधी आहे. त्याला आम्ही संजीवन समाधी म्हणत असतो. आज आम्ही ज्यांचं दर्शन करण्यासाठी आंबोरा इथे गेलतो ती स्वामी त्यांची समाधी ही संजीवन समाधी आहे. वंदे महापुरुषते चरणारविंदम, वंदे महापुरुषते चरणारविंदम, वंदे महापुरुषते चरणारविंदम. आमचे यजमान पुन्हा रामरावजी गुरुजी होते सोबत. पुजारी गुरुजी. आम्ही गेलो दर्शनासाठी. पांडुरंगजी गुरुजी. सुंदर दर्शना भाग्य आहे बरं. उजळली भाग्याता अवघी चिंता बारणी, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला. संतांचं दर्शन होणं हे परम भाग्य आहे. तुकोबारांनी विविध ठिकाणी त्याचं वर्णन केलेलं आहे. तुम्ही नेहमी श्रवण करता. आणि पावन पवित्र असणारी ती भूमी आहे. एवढं रम्य वातावरण आहे. ते सर्व पाहिलं आम्ही. जवळजवळ 2-2.5-3 तास घालवली त्या भूमीमध्ये. तिथली माती कपाळाला लावली. कारण हजारो वर्षापासून साधना भूमी आहे, तपोभूमी आहे. अधूनमधून जात जा. क्षेत्र जवळचं आहे म्हणजे अतिपरिचयात अवज्ञा असते, परंतु अवज्ञा कधी करत जाऊ नका. ते क्षेत्र कमी नाही. ते क्षेत्र ते ज्ञान जे भक्ती कथेसी पवित्र परमपुरुषा ज्ञानोबा बोलतात, अर्जुना जे क्षेत्र ते ज्ञान. ज्या ठिकाणी महापुरुषांचा आश्रय असतो ते तीर्थक्षेत्र असतं. दर्शनी प्रशस्ती पुण्य पुरुषा असंही अलौकिक क्षेत्र. त्यांची समाधी संजीवन समाधी आहे. महाराजांची समाधी अंबोरा येथे संजीवन समाधी आहे. मुकुंदराज स्वामींची समाधी संजीवन समाधी आहे. समाधी 2 प्रकारची आहे. एक निर्विकल्प समाधी. निर्विकल्प समाधीमध्ये फक्त अंतःकरणाची वृत्ती ही परमात्मा स्वरूपामध्ये विलीन असते आणि त्याचा डायरेक्ट संवाद परमात्म्यासोबत चालू असतो. माझ्या ज्ञानोबारांचा आजही संवाद चालू आहे. माझे गुरुजी वैकुंठवासी श्री हरिभक्तीपरायण विठ्ठलबुवा घुले, अध्यापक वारकरी शिक्षण संस्था, ते आम्हाला सांगायचे. ते म्हणायचे, बुवा निवांत संध्याकाळी रात्री 1-1:30च्या नंतर जर मंदिरामध्ये तुम्ही प्रवेश केला आणि ज्ञानोबारांचं समाधीचं दर्शन करून भगवान सिद्धेश्वराकडे जर तुम्ही प्रस्थान केलं तर सिद्धेश्वराच्या दर्शनाला जात असताना एक नंदीचं स्थान आहे की ज्या ठिकाणून माझ्या ज्ञानोबारांनी समाधीसाठी आत प्रवेश केला. वर पादुका ठेवलेल्या आहेत चांदीच्या.
तुम्ही पाहिलं असेल, त्याच्यावर जाळी बसवलेली आहे आणि त्या पादुकाच्या खाली 4 छिद्र आहेत, छोटे छोटे. जुन्या काळामध्ये चांगला हात मध्ये जात होता, परंतु लोक अशी आहेत, दर्शन घेण्याच्या ऐवजी प्रसाद कुठं ठेवतील, काय करतील, काही सांगता येत नाही. प्रसाद दाखवायचा असतो, पाणी घ्यायचं ओवाळून, समर्पण फक्त करायचा. लोक तोंडालाही प्रसाद लावतात, देवाच्या पायालाही लावतात, छातीलाही लावतात पेढा, नाकातही पेढा लावतात. आता जिथे गंध लावायचा कपाळाला पण पेढा लावलेला असतो. ही काही पद्धत आहे का? नाही. मध्ये आतमध्ये हात जात होता, परंतु कालांतराने ही लोक खडी साखरेचा प्रसाद, फोडलेला नारळ, पेढे मध्ये टाकायचे आणि खाली ज्ञानोबाराय बसलेले आहेत. माझ्या ज्ञानोबारायांना असाही असा वेदना व्हायच्या, कारण ज्ञानोबारायांचं स्वरूप राजस कुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा पडी. राजस कुमार मदनाचा पुतळा, कस्तुरी मळवट चंदनाची उठे, रुळे माळ कंठे वैजयंती. राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा. पद्मासन लावलेलं आहे ज्ञानोबारायांनी. खांद्यावर कुरळे कुरळे केस आहे आणि ज्ञानोबाराय प्रत्यक्ष भगवान शुकाचार्यच आहेत कलियुगामध्ये. वय वर्ष तेवढंच आहे, देह बोली दिसण्यासारखे ज्ञानोबाराय तेवढेच आहे. ज्ञानोबाराय कोण आहे? महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. शुकाचार्य कोण आहे? प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाचा अवतार म्हणजे शुकाचार्य महाराज आहे. जशी ज्ञानोबारायांनी समाधी लावली, ज्ञानदेवे घेतले दान, हृदयी धरोनिया ध्यान, समाधी बैसला निर्वाण, कथा कीर्तन करीतो. बाबा बाळचंदू, बाबा बाळचंदू अलौकिक आहे. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखिल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. अखंड अंतकरणामध्ये भगवंत चिंतन आहे, निर्विकल्प समाधी आहे. देहीच विधेयी भोगू दशा, हे विधेयी महात्मे एक ध्यानात घ्या. जंगलामध्ये अरण्यामध्ये शुकाचार्य महाराज विधेयी अवस्थेमध्ये भगवंत चिंतन करत आहे. समाधीमधून उत्थान कसं करायचं हा मोठा प्रश्न आहे. कारण सामान्य गोष्टीला योगाची चित्तवृत्ती कधी बहिर्मुख होत नसते. तुमची आमची चित्तवृत्ती बहिर्मुख आहे, अंतर्मुख कधी झालीच नाही. परंतु योगाची चित्तवृत्ती, महापुरुषाची चित्तवृत्ती ही अंतर्मुख असते. अष्टांग योगी आहे. बोलले ज्ञानराज माझी योगाची माऊ,
जेनी निगमवाली प्रगट केली गीता अलंकारो नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली गीता अलंकारो नाम ज्ञानेश्वरी. ज्ञानोबा अलौकिक आहे. भगवान शुकाचार्य महाराज वृत्ती अंतर्मुख आहे आणि वृत्ती जोपर्यंत स्थिर होणार नाही म्हणजे बाहेर येणार नाहीत वृत्तीवरून तोपर्यंत त्यांचं समाधी उत्थान होणार नाही. म्हणून या शिष्यांनी गोपी गीतांचा पाठ शुकाचार्य महाराजांच्या समोर केला आणि जेव्हा हे शब्द त्यांच्या कानावर पडले, जयति तेदिकं जन्मना ब्रजो, हे शब्द जेव्हा शुकाचार्यांच्या कानामध्ये पडले गुणगुणले, वृत्ती भानावर आली, अंतकरणाची वृत्ती भानावर आली आणि त्यांनी डोळे उघडून पाहिलं कोण कोण गात आहे, हे गीत कोण बोलतंय. तर समोर दोन छोटे छोटे बालक दिसत आहे. जसं शुकाचार्य महाराजांनी डोळे उघडले त्या बालकांनी विचार केला, वृत्तीचं उत्थान झालेलं आहे. ते गोपी गीत म्हणत म्हणत पुढे चालत आहेत आणि भगवान शुकाचार्य महाराज त्या शिष्यांच्या पाठीमाग चालत आहे. असं करत करत शुकाचार्य महाराज महर्षी व्यासांच्या आश्रमामध्ये येतात. पुढे महर्षी वेदव्यास 18,000 श्लोकाची ही भागवत कथा आपल्या पुत्राला सांगतात आणि सांगतात की यापुढे जगाच्या उद्धारासाठी ही श्रीमद भागवत कथा तू पुढे लोकांचा उद्धार करण्यासाठी याचा उपयोग कर. एक ध्यानात घ्या, संत हे जगाचे उद्धारक आहेत. जगाचा उद्धार करण्यासाठी संत या भूतलावर येतात. उद्धारावया आले दीन जना, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. अवतार तू माधराया कारण, 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 अवतार तू टाळी वाजवता.
गोपाल कृष्ण भगवान की जरा कनेक्टर आता अचानक रेंज गेल्यासारखं होऊ नये ना. मोबाईलची रेंज गेल्यास कसं वाटतंय? करमत आहे का? सगळी आदळापट नेटवर्क नाही. संतांचा अवतार ह्या जगाच्या कल्याणासाठी असतो. भगवत पूज्यपाद शुकाचार्य महाराजांनी गंगेच्या काठावर 18,000 श्लोकाचं श्रीमद भागवत महापुराण राजा परीक्षितीला सांगितलं 7 दिवसामध्ये.